नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पापलेट फ्राय कसे करायचे हे पाहणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, कुणीही या पद्धतीने बनवू शकतं। इथे 2 पापलेट घेतलेले आहेत मी आणि हे आपण असे याचे काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही अख्खा पापलेट फ्राय करू शकता मसाला आतमध्ये भरून, किंवा अशा पद्धतीने चिरून पण करू शकता। असे चिरून पापलेट फ्राय केल्यानंतर काय होतं की प्रत्येक पीसला मसाला हा मस्तपैकी छान असा लागतो सगळीकडे। मी याच पद्धतीने पापलेट फ्राय करणार आहे। आता छानपैकी कुरकुरीत होतात हे असे पापलेट फ्राय केल्यानंतर। पापलेटचे पीसेस इथे आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यातलं पाणी पूर्णपणे निथळून काढायचं आहे। पापलेटमध्ये घालण्यासाठी इथे मी मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे, याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि पापलेटमधलं पाणी निथळून काढायचं आहे। आणि याच्यामध्ये मग आपण सगळे मसाले घालायचे आहेत। कोल्हापुरी लाल तिखट घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा। आलं लसूण पेस्ट आणि ती मिरचीची पेस्ट आपण केलेली आहे ते टाकायचं आहे 1 चमचा। आणि इथे आगळ घातलेलं आहे कोकमचं, ते 1 ते 2 चमचे टाकायचं आहे। आगळ नसेल तर तुम्ही लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता। मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा, हळद 1 चमचा घालायची आहे, धने जिरे पावडर 1 चमचा घालायचे आहे आणि गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे। आणि हे मसाले आता पापलेटला मस्तपैकी चोळून घ्यायचे आहेत। प्रत्येक पीसला मसाला पूर्णपणे असा एकसारखा लागला पाहिजे। चांगलं मिक्स करून याला 15 मिनिटं तुम्ही ठेवू शकता किंवा अर्धा तास ठेवू शकता। जितका वेळ तुम्ही ठेवू शकाल तेवढा वेळ तुम्ही ठेवू शकता, कारण जेवढा वेळ तुम्ही ठेवाल तेवढं ते चांगलं मुरतं त्याच्यामध्ये मसाला आणि चवीला छान लागतं। पापलेट मॅरिनेट होईपर्यंत आपण रवा कोटिंग तयार करूया, जे आपण पापलेटला वरून लावणार आहोत। रवा घेतलेला आहे ते 1 वाटी, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ कमी घालायचं कारण आपण पापलेटला लावलेलं आहे। आणि 1 चमचा तिखट घालायचं आहे। हे रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पापलेटला मसाला लावून आता अर्धा तास झालेला आहे। आता चला आपण आता फ्राय करायला घेऊया। हे पहा, मसाला चांगला आता पापलेटमध्ये मुरलेला आहे। गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण पापलेटचा एक पीस रव्यामध्ये चांगला बुडवून घ्यायचा आहे। त्याला चांगला रवा चोळून लावायचा आहे। सगळ्या बाजूने पीसला रवा लागला पाहिजे आणि असं बुडवून त्याच्यामध्ये आता तव्यामध्ये पीस आपले भाजायला टाकायचे आहेत। प्रत्येक पीस असाच रव्यामध्ये बुडवून तव्यावरती सोडायचा आहे। आणि आपण आता गरज वाटली तर आपल्याला नंतर वरून तेल सोडलं तरी चालतं। मी इथे सुरुवातीला कमीच तेल वापरलेलं आहे, कारण भाजताना वरूनच तेल सोडायचं थोडं थोडं, म्हणजे जास्तीचं तेल वाया जात नाही आणि जास्त फोडांना ते जास्त तेल पण लागत नाही आणि तेलकट जास्त होत नाहीत, एकदम कुरकुरीत होतात। आणि माशांना पण भाजल तसं आपण तेल सुटतं त्यानंतर, त्यामुळे तेल कमी वापरायचं। एक जण काय करतं की पूर्णपणे तेलात डीप फ्राय करतं, पण तसं नाही करायचं। त्याच्यामुळे आपलं तेलाचा जास्त वापर होतो आणि जे काही खायचं आहे ते तब्येत सांभाळूनच खायचं आहे, त्यामुळे इथे मी तेलाचा कमीच वापर करते। आणि हे पहा, आता आपले सगळे पीस आता तव्यावरती सोडून झालेले आहेत। सुरुवातीला आपण तवा तापत ठेवला त्यावेळी गॅस मोठा लावायचा आहे आणि तवा एकदा तापल्यानंतर गॅस मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवरतीच एक बाजू चांगली खरपूस भाजल्यानंतर आपण मग पलटून दुसरी बाजू भाजणार आहोत आणि गरज वाटली तर तेल सोडणार आहोत। इथे माझ्या माशांना अगोदरच तेल सुटलेलं आहे, बारीक गॅसवरतीच भाजलेलं आहेत मी एक बाजू, आणि दुसरी बाजू आता भाजायला पलटायचं आहे। तुम्ही पाहू शकता एका बाजूने छानपैकी पापलेट आता फ्राय झालेले आहेत आणि अशीच आता दुसरी बाजू आपण फ्राय करून घेणार आहोत। कोणताही मासा असू दे, याच पद्धतीने मसाला त्याला लावायचा आणि याच पद्धतीने भाजायचा, खूप छान लागतात। आणि हीच मालवणी पद्धत पण हीच आहे, काही वेगळी नाही। याच पद्धतीने कोकणातील लोक मासे बनवतात, आपण पण याच पद्धतीने बनवतो।
हे पहा, मासे आपले अगदी मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. अगदी कमी तेलात, जास्त तेलसुद्धा वापरलेलं नाही. माशाचं जेवण आपलं तयार झालेलं आहे. आमचे मासे बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पापलेटच्या तोंडाकडची बाजू वापरून त्याचा रस्सा बनवला आहे आणि त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी खूप छान लागते. या पद्धतीने आमचे मासे सगळे आता तयार आहेत आणि आता ताटही तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.